आपण बनवतो मिसळ पाव, ज्याच्यासाठी कांदा, टोमॅटो, खोबरं, आलं, लसूण कढईत घातले, लवंग, दालचिनी आणि काळं मिरी, जिरं घातलंय, मग त्या शहा जिरं, तीळ, खोबरं, आलं, लसूण, खसखस, धन, कांदा, टॅमॅटो छान असं परतून घ्यायचं. एका साईडला दुसऱ्या कढईत घालायचं तेल, कढीपत्ता, कांदा छान असं त्याला परतून घ्यायचं. तर मटकीला ही हळद मीठ टाकून एक शिट्टी काढून घ्यायची आणि जे आपण वाटण बनवून घेतले त्याला मस्त असं बारीक फाईन त्याची ग्रेव्ही बनवून घ्यायची मिक्सरला पाणी घालून मग त्याच्यात थोडंसंच पाणी घालायचं, जास्त नाही, अंग उडतं. आणि मग कांद्यामध्ये घालायचं, मग त्यात लाल तिखट, कश्मीरी लाल मिरची पावडर, हळद आणि मिसळ मसाला जो की मी मार्केटमधून आणला आहे तो वाला, आणि छान त्याला असं परतून घ्यायचं. जेव्हा मसाल्याला मस्त असं तेल सुटेल की मग घालायची त्याला शिजवलेली मटकी थोडंसं, आणि जे मटकीतलं पाणी असतं तेच वापरायचं आणि छान त्यालाही परतून घ्यायचं. मग पाणी थोडंसं कमी जास्त तुम्हाला कसं करायचं. आणि मदर थिंग, इंडियन मदर थिंग की एकही कण वाया गेला नाही पाहिजे, त्याचा पुरावा मी तुम्हाला आत्ता दाखवला. आणि मग त्यात घालायचं थोडंसं मीठ, चांगलं उकळलं की मग घालायची त्याच्यात कोथिंबीर. आणि आता मिसळ असेंबल करू. आधी घ्यायचा फरसाण, मग घालायचा कांदा, ॲक्च्युली आधी मटकी घालायची, मग कट घालायचा, मग कांदा घालायचा, मग असं मस्त लिंबू पिळायचं आणि गरमागरम यम्मी टेस्टी मिसळ आहे तयार. अशाच झणझणीत टेस्टी आणि यम्मी रेसिपी